हॅलो. हा, पृथ्वीराज चव्हाण साहेब बोलत आहेत का? बोलतोय. हा सर, मुंबई तकला तुमची एक बाईट बघितली. हम्म. हा त्यामध्ये बोल. तुम्ही म्हणत होते की बाळासाहेब आंबेडकर हम्म. व्यावहारिक मागणी करत नाहीत हम्म. आणि इंडिया आघाडी मधले जे कन्व्हिनर आहेत हा. त्यांना त्यांनी संपर्क केलेला नाही. हम्म. तर 1 सप्टेंबरला सर त्यांनी पत्र लिहिलेलं आहे मल्लिकार्जुन खरगेंना. कोणी लिहिलंय पत्र? बाळासाहेब आंबेडकरांनी. सही कोणाची आहे? त्यांचीच आहे. पत्र तुम्हाला पाठवतो वाटलंच तर. मी स्वतः पाहिलं ते पत्र. त्यांनी नाही लिहिलं, त्यांनी कुठल्या तरी तिथे प्रवक्त्यांनी दिलेलं आहे. हो, तर त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ना भावना त्याच्यामध्ये. व्यक्त प्रवक्त्यांनी करून स्वतः भेटायला त्याला काय बिघडलं का? नाही नाही, पत्र तर दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये, तर त्यांनी स्पष्ट नाही, सांगितलेलं आहे. तसं कोणी पत्र लिहायचा उपयोग नाही. त्यांनी इंडिया कन्व्हिनरच्या स्वतः कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. हो ना, करतील, पण मला सर. वाटते ते करतील. आता ठीक आहे, करलं तर बरं होईल, कारण भाजपला नाही तर मदत करणार नाही अशी मला खात्री आहे. ते हो पण मतविभाजन करून करणार नाहीत ते करतील. आता ते आहेत, नेते आहेत, ते नाही, पक्षाचे नेते आहेत, ते करतील कन्व्हिनरला पण मदत सर एक करतील. गोष्ट लक्षात घ्या की 2019ला पण त्यांनी 3 ते 4 टर्म ज्या काँग्रेसच्या जागा पराभूत झाल्या होत्या लोकसभेच्या, त्या हा. 8 ते 10 जागांची मागणी केली होती फक्त. अरे पण आता तिथं कन्व्हिनरला सामील होऊन इंडिया आघाडीमध्ये येणार आहे म्हणून म्हटलं पाहिजे, तर चर्चा केली पाहिजे. हो, पण तुम्ही त्याबद्दल व्यावहारिक मागणी नाही करत ना असं म्हटले, म्हणून म्हटलं. त्यांच्यामुळं 9 भाजपचे जास्त खासदार निवडून आले 2019ला. माहितीये हो, तुम्हाला? तर मग काँग्रेसची काय जबाबदारी आहे की नाही त्याच्यामध्ये? नाही नाही, तर काँग्रेसची जबाबदारी आहे, पण तर त्यांनी भाजपला मदत करायचं ठरवलं असेल तर काँग्रेस तरी काय करणार? हा, तर काँग्रेस कुठं पुढाकार घेणार तिथं? म्हणजे संविधान वाचवण्याचा ठेका. संविधान वाचवायला भाजपला हरवलं पाहिजे का नाही? हा, मग संविधान वाचवण्यासाठी यांनी पण सगळ्यांनी प्रयत्न करायला नको इथल्या का? वंचितांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे ना. भाजपला आधी हरवलं पाहिजे तर वंचितांना प्रतिनिधित्व मिळेल ना. हो, म्हणजे भाजप राहिलं तर संविधानच राहणार नाही. म्हणजे प्रस्थापितांना राहणार तिथं नाही. प्रस्थापितांनाच प्रतिनिधित्व द्यायची म्हणजे अरे तुम्ही भूमिका. भाजप, आता मला सांगा, मोदीला हरवायचं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे का नको? अहो, तर मोदींना हरवण्यासाठी तिथं वंचितांचं प्रतिनिधित्व विधानसभेत लोकसभेत गेलं पाहिजे. त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर होतील, मिळेल ना त्याच्या हो, तर कॉन्टॅक्ट तर त्यांनी वेळोवेळी त्याच्याबद्दल माध्यमांसमोर पण भूमिका मांडल्या मागे. माध्यमासमोर होत नाही. आणि ऐका की, आणि मागे, आणि सर इंडिया ऐका, आघाडीच्या कन्व्हिनरला भेटून पत्र दिलं पाहिजे, इच्छा प्रकट केली पाहिजे. नाहीतर फक्त आपलं घोळत राहायचं आणि मग नंतर भाजपला मदत करायची असं नाही नाही नाही, बिलकुल नाही. त्याच्यामध्ये मागे पण बैठक झाली होती इंडिया आघाडीची 2019ला. त्याच्यामुळे 9 खासदार निवडून आले भाजपचे. अहो, मग काँग्रेसची पण काही भूमिका होती की नाही सर? आता आपल्याला बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं का नाही वाचवायचं? हा, तो वाचवण्यासाठी बाळासाहेब पुढाकार घेत आहेत. मागे इंडिया आघाडीची बैठक झाली होती, त्याच्यामध्ये ऐका की, इंडिया आघाडीला स्वतः पत्र लिहायला सांगा. ऐका की सर, 1 मिनिट ऐका. मागे पण इंडिया आघाडीची बैठक झाली होती.